IT हिंजवडीतली बातमी आहे। धक्कादायक बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून 20 लहानग्यांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवलं। अत्यंत संतापजनक प्रकारे मुलं अक्षरशः रडत होती, भोकाड पसरलं होतं मुलांनी। हे पाहून पालकांना चांगलाच संताप आला। हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक 3च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलेला आहे। 20 चिमुकले आहेत ज्यांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवलं, बाहेरनं कडी लावून घेतली। काय झालं? फोटो काढले का? हिंजवडीमध्ये 20 चिमुकल्यांना कोंडून ठेवलेलं आहे। असा प्रकार या दोघींनी का केला हे काही वेळामध्ये आपल्याला समजेल। मुलं अक्षरशः रडत होती। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, हा सगळा काय प्रकार आहे? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या IT प्लेसमध्ये जे हिंजवडी आहेत त्या हिंजवडीतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आणि जी लहानगी चिमुकली अंगणवाडीत जातात त्या अंगणवाडीतल्या चिमुकल्यांना कोंडवून ज्या खरं तर अंगणवाडी शाळा क्रमांक 3 मधला हा सगळा प्रकार आहे हिंजवडीतला। ज्या तिथं सेवेस असलेल्या ज्या 2 महिला आल्यात त्यांनी हा सगळा प्रताप केलाय। ग्रामपंचायतीत एक बैठक होती, माजी सरपंचांनी ती बैठक बोलवली होती आणि बैठकीला बोलवलं म्हणून मुलांना त्या अंगणवाडीच्या खोलीत ठेवून कुलूप लावलं अंगणवाडीला आणि 11 ते 12च्या दरम्यान काल दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलाय। खरं तर 20 लहानगी मुलं होते अंगणवाडीत। त्यानंतर हा सगळा प्रकार जेव्हा पालकांच्या लक्षात आला ना, पंचायत समितीचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत धनराज गिरम आणि शिंदे आणि साखरे असे ह्या बैठक सोडून तातडीनं त्या अंगणवाडीत आले। पण जोपर्यंत 1 तास उलटून गेला होता, 1 तास जवळपास ही चिमुकली जी आहेत त्या या सगळ्या दरवाजाच्या आतमध्येच राहिली होती। हिंजवडीतल्या ज्या सेविका आहेत अंगणवाडी क्रमांक 3च्या सविता शिंदे आणि त्यांच्या ज्या मदतनीस आहेत शिल्पा साखरे, या दोघींनी हा जो प्रकार आहे तो केलाय। खरं तर कारण एवढंच आहे की माजी सरपंचांनी त्या भागात एक बैठक ठेवली होती, त्या बैठकीला त्यांना जायचं होतं आणि बैठकीला जाण्यासाठी तो वेळ भेटावा या अंगणवाडीच्या मुलांना चक्क कोंडलं गेलं त्या खोलीमध्ये, बाहेरून लॉक केलं, कुलूप लावलं आणि मग ह्या दोघी त्या बैठकीला गेल्या। पण स्थानिकांच्या ज्यावेळेस हा प्रकार लक्षात आला त्यावेळेस त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि मुलांची जी आहे ती सुटका केली। पण तोपर्यंत खरं तर हा सगळा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, किळसवाना प्रकार म्हणावा लागेल। कारण मुलं आपण त्यांच्या जीवावरती अंगणवाडीत पाठवतो, त्याच सेविकांनी आणि शिक्षकांनी हा सगळा धक्कादायक प्रकार केलाय। आता प्रशासन यांच्यावरती काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्की दोघांकडनं चुकत झालेली आहे। एवढ्या चिमुकल्यांना चक्क कडी लावून ठेवलेली होती, म्हणजे डांबून ठेवलेलं होतं। आता जर त्यांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला असता तर कोण जबाबदार असा प्रश्न पडतो। धन्यवाद अभिजित माहिती दिल्याबद्दल।